असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे। आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे। नांदेड लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, निकाल लागणार आहे, अवघ्या 3 दिवसावर निकाल आलेला आहे, काय वाटतं? विषय असा आहे की मतदान झालं आणि पूर्ण देशामध्ये मोदी लहर आहे, त्यामुळे नांदेडमध्ये काही वेगळं घडेल असं काही चित्र नाही आहे। मोदीजींनी 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेच्या समोर आहे, त्यामुळे परत एकदा लोक मला संधी देतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे। निकाल लागणार आहे, चिंता टेन्शन आहे का? मी अजिबात कुठल्याच निवडणुकीत टेन्शन घेत नाही। आपण बघता टेन्शन फ्री असलेला माणूस मी आहे। शेवटी जनता जनार्दन ठरवत असते की कोणाला मतदान करायचे। 5 वर्ष मी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे लोक मी केलेली सेवा मान्य करतील असं मला वाटतं। आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, यांच्याशी बोललो, ते म्हणले की या निवडणुकीच्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये विजय माझाच होतो। हे पहा, असं आहे, कुस्ती लागली, निकाल बाकी आहे। आता निकाल पंच ठरवणार म्हणजे मतदार ठरवणार आहे। प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे, परंतु मोदी साहेबांनी केलेलं काम, 5 वर्षात मी केलेलं काम, राज्यामध्ये सेना भाजपच्या सरकारने केलेलं काम हे लोकांच्या समोर आहे। त्याच्यामुळं नांदेडची जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल याच्यामध्ये शंका नाही। विजय झाला तर पहिलं मुख्य काम कुठलं असेल? नांदेडकरांसाठी काय मुख्य काम करणार आहात? विषय असा आहे, एका कामावरचं नाही चालणार, कारण आता केंद्रात मोदीजींचं सरकार येतं आहे, राज्यात सरकार आहे। नांदेडमधली वाहतुकीची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे, राहिलेल्या योजना पूर्ण करणे, नांदेडमधली वाहतुकीची समस्या सोडवणे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एखादा मोठा उद्योग आणून तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे, असे अनेक आम्ही अजेंडा तयार करून ठेवलेला आहे। एक म्हणून दळणवळणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यात आम्हाला यश मिळालं। नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणात झाले, रेल्वेचं जाळं झालं, विमानसेवा सुरू झाली, त्याच्यामुळं एखादा नवीन मोठा उद्योग, कारण ह्या सोयी असल्याशिवाय उद्योग येऊ शकत नाही, त्याच्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये एखादा मोठा उद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। शेवटचा प्रश्न, विजय आमचाच असं म्हणतात, लोकांनी आपल्याला निवडून का द्यावे? मी केलेलं काम, आदरणीय मोदीजींनी केलेलं काम, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं काम, त्याच्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे। केलेल्या कामावर आम्ही मत मागतोय, नुसत्या गप्पा मारून मत मागत नाही आहे। नक्कीच केलेल्या कामावर आम्ही मतं मागितली आहेत आणि विजय आमचाच होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।